घरी ती नव्हती. तर घरच्यांना विचारलं, तर बोलते माहिती नाही. ती गेली होती बाबा दुपारी, ती अजून काय आली नाहीये. तर अक्षरशः तिने बनवलं होतं नॉन-व्हेज. नॉन-व्हेज पण ती नॉन-व्हेज खात नव्हती. तर त्यांनी असं सांगितलं त्यांना, की हिच्या अंगात जे आहे, जी पण शक्ती आहे, ते ॲक्चुअली एका पोराचं आहे आत्मा. आता त्याला एक सोल पाहिजे, की तो घेऊन जाणार. त्याची आत्म्याला तिला न्यायचं आहे. आता त्याला त्याच्याबरोबर प्रेम झालंय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहे. तर आज आपल्याकडे एक न्यू गेस्ट आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत काय घडलेलं. सर तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. तर माझं नाव सुमेध कदम आहे आणि मी गोरेगाववरनं आलेलो आहे. तर आता मी तुम्हाला जी स्टोरी सांगेल तर ती माझ्या मित्राची आहे. खूप माझा जवळचा मित्र आहे तो. ॲक्चुअली त्याचं नाव मी रिव्हील नाही करू शकत, पण मी त्याच्याकडून परमिशन घेऊन आलो आहे, की ही स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर करून. तर त्याच्यासोबतच घडलेली ही खरी घटना आहे जी झाली आहे. तर स्टोरी आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर एकदा असं झालं, की तो माझ्याशी थोडा वयाने मोठा आहे, तर त्याचं लग्न झालंय. लग्न झालंय तर म्हणजे जस्ट 1च वर्ष त्याच्या लग्नाला झालेलं होतं. तर मग त्यांनी डिसाईड केलं, की आता नवीनच लग्न झालंय, तर मग बायकोला गाव दाखवूया आपलं. गाव दाखवूया तर मग फॅमिलीमध्ये त्यांनी प्लॅन केलं, की चला गाव फिरून येऊया. पूर्ण फॅमिली त्याच्यात त्यांचे आई-वडील आणि त्याची बहीण हे पण होते. तर असंच एक त्यांनी व्हेकेशन प्लॅन केला. म्हणजे पूर्ण फॅमिलीसोबत कुठेतरी गावी जायचा हो, प्लॅन. गावी जायचा त्यांनी एक प्लॅन केला. एक तो छोटाच व्हेकेशन आपलंच गाव फिरून येऊया, की नवीन लग्न आहे तर बायकोला आपलं गाव फिरून आणूया असं. तर मस्त असा एक वीकेंड पकडून ते लोकं गेले, की 2 दिवस वीकेंडचे काढून आपण येऊ चांगलं. तर प्रवास चालू झाला. चांगला निघाले ते लोकं. हसत-खेळत चाललेला होता. महाबळेश्वरला जात होते ते लोकं. तर आता तुम्हाला माहिती आहे रस्ता म्हणजे घाट वगैरे तर आलेच सगळे. तर त्यांना एक हॉल्ट पाहिजे होता मध्ये असंच. हॉल्ट पाहिजे होता तर जाता-जाता पेट्रोल पंप्स येतात. तर पेट्रोल पंपवर एक चांगलासा त्यांनी हॉल्ट घेतला, की तिथे आता कोणाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर. आता लांबचा प्रवास आहे म्हणून जास्त हॉल्ट तर घेऊ नाही शकत. कारण प्रवास लांबचा आहे, ताटकळून जातात माणसं. तर मग एक छोटासा हॉल्ट पेट्रोल पंपवर घेतला एकच मध्ये. तो बोलला कारण नंतर रात्रीचा प्रवास होता. तर एक त्यांनी त्याच्या आधी एक मोठा हॉल्ट घेतला, की कोणाला फ्रेश वगैरे व्हायचं आहे. साधारण किती वाजले असतील? साधारण तेव्हा बहुतेक 10:30-11 ची वेळ असायची. त्याच्यानंतर तर घाट लागतो. म्हणून जास्त उशिरा पण घाटात जायला नको म्हणून त्यांनी आधीच हॉल्ट घेतला एक. तर पेट्रोल पंपवर गाडी थांबली. मग ते बोलले, की लेडीज वगैरेंना फ्रेश वगैरे व्हायचं असेल, तर तिथे वॉशरूम्स वगैरे असतात. तर तुम्ही जाऊन फ्रेश वगैरे व्हा. तोपर्यंत पेट्रोल वगैरे भरून काय खायला-प्यायला पण आजकाल पेट्रोल पंपवर खायला-प्यायला वगैरे भेटतं. तर मग लेडीज वगैरे गेले, वॉशरूम्स वगैरे जाऊन आले. मग ह्या लोकांनी पण पेट्रोल वगैरे सगळं भरलं आणि त्यांनी परत आपला प्रवास चालू केला. प्रवास चालू केला, तर सगळे येऊन बसले गप्प. बायको पण होती. बायको पुढे बसलेली होती त्याच्याबरोबर. आई-बाबा आणि बहीण मागे बसलेली होती. तर बायको काय आपलं गप्पा ते पहिलं सगळं चांगलं चालले होते. पण तिला अचानक तिने बघितलं, की थोडं घाम वगैरे फुटतोय बसल्या-बसल्या. एसी चालू आहे गाडीला तरी तिला घाम फुटतो. त्याने विचारलं, "काय झालं?" बोलते, "काय नाही थोडं तिथे वॉशरूम वगैरे काय एवढं क्लीन नव्हतं. तर ते वास वगैरे ते बसला जरा, तर ते श्वास थोडा वर-खाली होतोय." असं तिला वाटलं. तेव्हा तो बोलला, "ठीक आहे, चालेल. होतं आता वातावरण नवीन आहे, गावाला जातंय." तर वातावरणाचं बदलामुळे तिला काही ना काही असं होत असेल. तर तो एक प्रवास कसा तरी निघाला शांतपणे रात्रीचा. ते लोकं गावाला पोहोचले. गावाला पोहोचले तर नातेवाईकांसोबत भेटणं वगैरे होत राहतं. आता तिथे सगळ्यांना भेटवलं, की बाबा नवीन लग्न झालंय, ही आपली सून आहे, असं आहे, तसं आहे समजलं. तर हळू मग काय झालं, की इथे चालू होतं मेन त्यांचं, की त्याला त्याची बायको म्हणजे असं थोडं शांत-शांत दिसते, की बाबा जेव्हापासून आलोय गावाला, त्याला वाटतं, की गावाला म्हणजे काय झालं का असं? का काय बोलले? माझी आई काय बोलली? ही माझ्याशी नीट बोलत नाहीये, लय शांत वागते. तर शांत वागते म्हणून तो विचारायला जायचा, तर ती टाळून द्यायची बोलणं वगैरे प्रॉपर काय अशी त्याला उत्तर नाही द्यायची. उत्तर म्हणजे नाही ते काहीच बोलायचे नाही त्याच्यासोबत. बोलणं, पण त्याच्यात चिडचिडापणा थोडा किंवा म्हणजे आता कोणी रागवलं आपलं. हो, मग की बाबा काय मला सारखा येऊन विचारतोय.
असं. म्हणजे जो स्वभाव होता तिचा, की ती प्रेमळ टाइप बोलायची. आता नवीन लग्न झालं ऑफकोर्स आपलं बॉन्डिंग कसं आहे, ती लाजणार पहिल्यांदा असं तसं. कारण एक अरेंज मॅरेज होतं, असं पण नाही लव्ह मॅरेज होतं, तर बोलण्यामध्ये लाजते. पण तिचं असं होतं, की जाऊ दे. असं थोडा एवढ्या लगेच कोणाचा स्वभाव असा बदल दिसत नाही कोणामध्ये. तर तिचं चाललं होतं असं. तर तो नोटीस करत होता, की हिला चिडचिड त्याला वाटलं असेल ठीक आहे गावाला नाही जमत कोणाकोणाला आले, चिडचिड होते. तर हळू तिच्या वागण्यात जास्त बदल दिसायला लागला तिला, की बोलण्याच्या ह्याच्यामध्ये वजन यायला लागलं, जसं आवाजात. मग नंतर जेवणाची पद्धत. आता तुम्हाला म्हणजे आता घरचे लोकं जेवायला बसले सगळे मिळून. आता तिची खाण्याची एक पद्धत असते. बाई बाई जर खाते, तर एक नॉर्मल पद्धतीने जेवते, बरोबर? असा तुकडा घास माणसाचा घास छोटा-छोटा. पाईंपेक्षा जरा मोठा असतो. तर तिचा घासाच्या साईजमध्ये बदलायला लागला. म्हणजे आपण माणूस जसा खातो तसा मोठे-मोठे घास घेऊन पोटभर जसं खाणं झालं म्हणजे असं मोठे-मोठे. हो, हो, हो. तसं तिचं चालू झालं करणं. तर हा ते पण बोलतोय, "ही असं का वागते? म्हणजे हिचं काय आहे? वातावरण तिला जमत नाहीये का माझ्यावर चिडले की माझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून करते असं?" त्याला काही समजलं नाही तिकडे. तिथे समजलं नाही. मग तो बोलला, "ठीक आहे, आता गावात आलोय, कुठे हिला काय म्हणजे विचारू." आता ती बोलू पण नाही शकत असेल कारण सगळेजण आहे, परिवार आहे. कसं शेअर करणार ना काय असेल मनातलं. तर त्याने विचार केला की एकदा आपण घरी गेलो, की सविस्तर एकांतामध्ये तिला विचारू, "बाबा काय तुला काय प्रॉब्लेम आहे का? किंवा काय झालं? किंवा तुला नाही जमलं तिकडचं वातावरण किंवा कोण काय बोललं घरचं?" त्याने असा विचार केला. कसा तरी तो गावचा टाईम त्याने ढकलला. पण बायको काय त्याची नीट बोलेना. स्वभाव तोच होता. स्वभाव तसाच होता. शांत एकटं राहायचं मध्येच काय विचारायला गेलं तर चिडचिडापणा असाच राहिला तिचा स्वभाव. तर आले गावावरनं चांगले 4-5 दिवस राहून आले घरी. घरी आले त्याच्यानंतर मग तो असाच दुसऱ्या दिवशी कामाला जाऊन घरी आला. घरी आला, घरी येऊन तर तो बघतो काय? तो बघतो की बायको आहे, काहीतरी किचनमध्ये करते. किचनमध्ये करते. पहिला आतमध्ये गेला, तर बघितलं की ताट वाढत होती स्वतःला. त्याने विचारलं मग, "काय बनवलं आज जेवायला?" तर अक्षरशः तिने बनवलं होतं नॉन-व्हेज. नॉन-व्हेज पण ती नॉन-व्हेज खात नव्हती. हे एक खूप मोठं झालं की ही नॉन-व्हेज खात नाही, पण हिने नॉन-व्हेज बनवलं. तिने बनवलं, तिने वाढून घेतलं. त्यांनी त्याला विचारलं नाही पण, की तुम्ही काय खाणार का काय करणार? तिने आपलं ताट वाढलं, ती जेवायला बसली आणि ती नॉन-व्हेज खायला लागली. नॉन-व्हेज खायला चालू केलं, तो विचारात पडला. म्हणजे ती व्हेजिटेरियन होती तरी ही व्हेजिटेरियन होती. हो. पण तिने चिकन वगैरे तिने असेल ते नॉन. बिना सांगता हा कामावरनं आला. ह्याला माहिती पण नाही की हिने आणलंय, की तिने विचारलं, की "तुम्ही काय खाणार का?" तिने गप आपलं आणलं. तिने ते बनवलं सुद्धा त्या किचनमध्ये. तिला आवडतही नव्हतं. म्हणजे आता नॉन जो खात नाही लहानपणापासून त्याला वासही नाही जमत नॉन ती अक्षरशः ते नॉन बनवून खाते. तुम्ही विचार करा. खाते. तो बोलला, "तू नॉन नाही खात?" बोलते, "नाही माझं मन झालं. मी खाते." तो बोलला, "हे असं तर काय होऊ नाही शकत." म्हणजे ठीक आहे, मी अरेंज मॅरेज आहे. बहुतेक त्याला वाटलं असेल, की लग्नाच्या टायमाला होतं नाही बोलत, नाही खात असं-तसं. समजलं. नंतर फ्री होतं माणूस तर खातं. ठीक आहे बाबा, मन झालं, खाल्लं, तू बोलली. पण त्याला थोडं वाटलंच, की बाबा असं का वागते? एवढं पण म्हणजे कोण लपवू नाही शकत ना, की मी लग्न केलं तुझ्यासोबत, तू एवढं लपून राहणार एका वर्षाने एवढं कोण चेंज नाही होत. तर असं-असं सगळं घडत गेलं हळू तर एकदा असंच रात्री नॉर्मल ते झोपलेले होते. तर त्यांनी बघितलं एकदा मध्येच त्याची झोप उघडली. तर ती नव्हती बाजूला. रात्रीची वेळ होती. बहुतेक रात्रीचे तो बोलला मला काहीतरी 2 वाजलेले होते. तर ती बाजूला नव्हती. तर त्याला वाटलं ठीक आहे वॉशरूम वगैरेला गेली असेल. तर तेव्हा त्यांनी लक्षच नाही दिलं. ते पहिल्यांदा जेव्हा त्यांनी बघितलं की ती बाजूला नाहीये. त्यांनी लक्ष नाही दिलं. तो परत झोपला 2 मिनिटांनी. ठीक आहे. तो एक रात्र गेली. परत नेक्स्ट डे किंवा दुसरी रात्र. दुसरी रात्र पण त्याची झोप अचानक अशी मध्ये उघडली. तो परत बघतो तर परत ही नाहीये. अच्छा. मी बोलतो म्हणजे असं तर नाही होऊ शकत ना, की बाबा तू कधी पण रात्री डोळे उघडतो तर ही नाहीच आहे. हां, तर तेव्हा तो थांबला. म्हणजे त्याने डोळे उघडले की हां, बाबा येईल. गेले असणार फ्रेश वगैरे व्हायला रात्रीचं जातात, तर येईल. तो बघतोय, तो वाट बघतोय, तो वाट बघतोय. ती काय आली नाही. अर्धा 1 तास झाला. अर्धा 1 तास निघून गेला. पण ती आली नाही. तर तो शेवटी उठला. तो बाहेर बघायला गेला, वॉशरूममध्ये बघितलं, तर कुठे नव्हती. नंतर त्यांनी मेन दरवाजा बघितला. मेन दरवाजा बघितलेला तर आतली कडी उघडी होती. आई-बाबांचा काय तिथे
वेगळे झोपलेले होते. आता रात्रीचं कोण दबक्या पावलेने जातं हळूच खोलून तर नाही कळत. तर हलकासा तो लोटून असा घेतलेला होता दरवाजा. त्यांनी कळत नव्हतं की तो उघडा आहे प्रॉपर का बंद आहे. तर घरच्यांनाही त्याच्यामुळे कळलं नसेल. तर नंतर ते कळलं की बहुतेक ही बाहेर गेले. बाहेर गेले पण आता तो कसा तो एवढा तसा विचार नाही करत. त्याने विचार केला ह्याचं हिचं काहीतरी असेल किंवा ही काय काहीतरी लपवते. ही अर्ध्या रात्री कुठे बाहेर वगैरे जाते. असं सगळं तिला वाटलं. मग नंतर तो वाट बघत होता, की ही येणार. पहिलं त्याने चक्कर मारली, बाहेर नव्हती, ती आली. ती आली मग नंतर विचारलं, "एवढ्या रात्रीचं कुठे गेली रे?" तो बोलते, "काय नाही असंच, मला जरा गुदमरायला झालं, असं-तसं झालं तर मी." तो बोलला, "मी 2 तासपासून तुझ्या घरात वाट बघतोय. माणसाला गुदमरतं, तो सांगून जातो मला, की बाबा मी जाते आहे, मी फिरून येते." तिने काय तसं काय सांगितलं नाही. डायरेक्ट जाऊन अशीच आली. ते पण त्याला त्याला एक वेगळा संशय निर्माण व्हायला लागला. जसं माणसाच्या मनात संशय निर्माण होतो. तर त्यांनी तिथे त्यांचा वाद झाला तिथे थोडा. आता वादेमध्ये त्यांनी बडबड वगैरे केलं. मग ते झोपून गेले. तर बोलले, "जाऊ द्या, जे काय ते उद्या बघू." तर उद्या नेक्स्ट टाईम दुसऱ्या दिवशी म्हणजे तो कामाला गेलेला होता. कामाला गेलेला होता, तर संध्याकाळी घरी आला. घरी ती नव्हती. तर घरच्यांना विचारलं, तर बोलते, "माहिती नाही. ती गेली होती बाबा दुपारी. ती अजून काय आली नाहीये." आता असतं की मार्केट वगैरे जाते, कुठे जाते, तर नाही सांगत. तो फोन ट्राय करतो. त्याला वाटलं येईल. एक आता मार्केट वगैरेला गेले. फोन ट्राय करतो, तर रिस्पॉन्स नाही येत होते. तर नंतर त्याच्यामध्ये पण थोडा टाईम गेल्यानंतर तिने फोन उचलला. फोन उचलला तर त्याने विचारलं, "बाबा कुठे आहे? एवढा टाईम झाला मी आलोय कामावरनं, तू आली नाही. घरचे बोलले टाईम झाला जाऊन." तर ती बोलते, "मला नाही माहिती मी कुठे आहे." तिचं उत्तर डायरेक्ट असं होतं, की "मला नाही माहिती मी कुठे आहे. मला नाही माहिती, नाही समजत आहे." तर तो बोलला, "तू असं कसं बोलतोय नाही माहिती? तू तो चिडला अजून, की "बाबा ही अशी काय म्हणजे तू नक्की कोणाला कुठे काय भेटायला गेले का काय गेले? मला काय तू नीट सांगत नाहीये." हे ते. मग शेवटी त्यांनी बोललं, "तुला नाही कळत तर तू तुझ्या बाजूला कोण आहे तर त्यांना दे फोन." आता ती खरंच त्या ह्याच्यामध्ये होती. तिला नाही माहिती. तिने दिला फोन. तर तिने दिला दुसऱ्याला फोन. हां, तिने जेवून टाकला. "हे काय बाबा हा बोलतोय. कोण आहे?" तर तिने फोन दिला तर ती बोलली, की की "आम्ही एस-टीमध्ये आहे." एस-टी आपली बोरिवलीमधून जी निघाली ती बोलली, की "ही एस-टी बोरिवली नॅन्सी कॉलनी जे आपला बस स्टॉप आहे जे एस-टी नुकतं लागले. तर तिथून आम्ही निघालो बोलते. ही एस-टीमध्ये आहे आणि आम्ही ठाण्यापर्यंत पोहोचलोय." म्हणजे बाजूवाल्यांनी सांगितलं हां, बाजूला बसलेले. की आम्ही ठाण्यापर्यंत पोहोचलोय. बस ठाण्याला पोहोचेल आता. तर हा खरं चकित झाला, की बाबा खरं काय बोलताय तुम्ही? तो बोलला, "खरं एस-टी निघाले बोरिवलीवरनं ठाण्यापर्यंत पोहोचणार आहे आता." तर आता तो गडबडला थोडा, की काय होतंय? ही कुठे सोडून म्हणजे जाते कोणत्या दरम्यानची वेळ आहे म्हणजे कधी झाली? हे ॲक्चुअली इव्हनिंग टाईम बघा. तो आला म्हणजे तो लवकर 4च्या दरम्यान समजा आला, त्याने वाट बघितली. संध्याकाळची पकडली असणार तिने बस. तर तो बोलला म्हणजे ती बाजूला एक लेडीज होती. तर ती बोलली, की "आम्ही ठाण्यापर्यंत पोहोचतोय बाबा." तर तो थोडा हे झाला. मग त्याने बोलला, की "तुम्ही कंडक्टरला फोन द्या." कंडक्टरला त्याने फोन दिला. तो बोलला, की "अशी-अशी माझी बायको आहे." तर त्याने तिथे त्याला काय सुचलं नाही. त्याने थोडं खोटं बोललं त्यांना, की "हिचा थोडा डोक्याला मानसिक त्रास आहे. अच्छा. तर तिला नाही समजत कधी-कधी, ती असं वागते. तर तुम्ही प्लीज सुखरूप तिला ठाणे स्टेशनवर उतरवा." म्हणजे बरं स्टेशन जे आहे आपलं. तर कंडक्टर थोडं समजून घेणारा होता. त्यांच्या बाजूवाली जी मॅडम होत्या, ते समजून घेणाऱ्या होत्या. त्यांनी सुखरूप त्यांना जसं त्यांनी सांगितलं त्यांनी एका स्टॉपवर त्यांना नीट बसवून ठेवलं. हा तसाच तिथून बाईकनी निघाला ठाण्याला जायला. तिथून निघाला तो नंतर त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत ती होती तिकडेच. त्यांनी बघितलं, त्यांनी जसं सांगितलेलं तशी ती बसलेली होती, पण एकटी बसलेली होती जागेवर. अच्छा. तो गेला, तो चिडलेला होता. माणूस आधीच पहिला चिडलाय, त्याच्या डोक्यात एवढं सगळं चाललंय. तो गेला चिडलेला त्याच्यासमोर. ती म्हणजे विचारायला लागला, "काय चाललंय बाबा तुझं? काय करते?" असं-तसं. मग तिचं परत तेच झालं, "अरे काय मलाच नाही माहिती." म्हणजे "मला नाही माहिती." ती सरळ असंच बोलते, "मला नाही माहिती. मला नाही वाटलं ठीक मी आले निघून मला जायचं होतं. मला वाटलं जाते मी कुठेतरी थोडं." तर तिला काहीच कळलं नाही, कुठे जाते, काय जाते. त्याला नीट प्रश्नाचं उत्तर काय बरोबर भेटत नव्हतं. जसं आपण काय बोलतोय तसं कळत नाही, तसं ती टाळतच होती. शेवटी त्याने बोललं, की "इथे वाद नको, तू घरी चल." घरी चल. तर त्याच्यामध्ये बाईकवर बसताना तिची पद्धत किंवा मग त्याच्या बोलतानामध्ये त्याच्या आवाजाचं वजन किंवा डोळ्यांचं जे वागणूक असतं, ते आता खूप बदलायला लागलं. जसं हळू ते वाटत होतं, तेवढं नाही. त्याच्या आवाजात एक वेगळा बदल जेव्हा तो विचारायला लागला, ते सगळं वाढत गेलं. मग आता ह्याला तर वाटलं, की बाबा अशी निघून वगैरे जाते. एवढं पण काही वेडी नव्हती किंवा काही असं नव्हतं हिच्यामध्ये. कारण मी 1 वर्ष काढलं, 1 वर्षात माणसाला ओळखतं माणूस, की अचानक असं काय होतं.
तर मग त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणतरी होतं ज्यांना हे सगळं समजत होतं, म्हणजे ते बघायचे की बाबा असं काय आहे ते. तर मग त्यांनी आईबाबांशी पण त्याच्या बोललं की बाबा तुम्हाला पण ते पण बोलले की हां आम्हाला पण वाटतं की तिच्या बोलण्या बघण्यात पहिलं खूप शांत असतं आणि काय विचार करता चिडचिड करते. तर मग ते बोलले की आपण एकदा भेटून येऊ त्यांना. भेटून होता त्यांनी एक प्रॉपर एक त्यांनी सुट्टी काढली की आपण आणि तिला सांगितलं नाही. तिला सांगितलं आपण असंच आपले नातेवाईक आहे त्यांना भेटायला जातोय करून. अच्छा. तर तिला तसं बोलून घेऊन गेले. घेऊन गेले तर तुम्हाला माहिती आहे त्यांचं जे असं घर असतं त्यांच्यामध्येच तो एक ऑरा असतो पॉझिटिव्ह ऑरा खूप. अच्छा. हां. खूप प्रसन्न असतं ते घर. तर तिला तिथे जाताच तिचं जसं की नेलं, की तिला तसं व्हायला लागलं. म्हणजे परत थोडा म्हणजे विचित्र वाटायला चिडचिडपणा लागली. चिडचिडपणा. हं. तर तिथे बसले. पहिलं त्यांनी बसला नॉर्मल शांतपणे. ते दोघं आले, जे होते मेन म्हणजे ज्यांना शेवटी ती गेली घरात. हो, घरात तर ती गेली. कारण ते समोर नव्हते पहिलं. पहिलं तर आपण एंटर केलं तसं झालं. ते बसले सोफ्यावर. ते दोघं आले. ते समोर बसले. तिचं काय मान वर यायला तयार नाही. तिचं नजर आपली खालीच होती. ते भेटवताय की हे आपले नातेवाईक आहेत करून असे-असे. तिचं आपलं हो, खाली मान करून डुलवत. तर मग ते लोकं बोलले की नवीन सून आहे. आम्हाला थोडं बोलायचं तिच्याशी. तर तसं आता काहीतरी कारण द्यायचंच होतं. आता ते तर समोरच कळतंय की हिचं नाही चाललंय बाबा ठीक आहे. तर हे लोकं गेले बाहेर. आता त्यांची वाईफ पण होती म्हणून घरी त्यांना दोघांना म्हणजे तिघांना एकांत देऊन ते लोकं बाहेर गेले. बाहेर गेले तर थोडा टाईम गेला. अर्धा तास गेला, पाऊण तास गेला. त्यांना आतमध्ये बोलावलं. आतमध्ये बोलावलं तर ते बघतात की वाईफला म्हणजे त्यांचे रिलेटिव्ह होतं. त्यांची जी वाईफ होती त्यांनी तिला आतमध्ये रिलॅक्स करवलं अच्छा. बेडवर. बेडवर त्यांना झोपवलंय आणि त्यांच्या हातामध्ये एक काळा धागा बांधलाय. एक त्यांनी मग सांगितलं की "काय झालं काका?" असं आहे. ते काका बोलायचे त्यांना. हं. तर तुम्हाला काय वाटलं? किंवा तो बोलला की "हां, मी सगळं बघितलं जेव्हा मी अर्धा तास होतो. माझं बोलणंही झालं तिच्याबरोबर." तर त्यांनी असं सांगितलं त्यांना की हिच्या अंगात जे आहे, जी पण शक्ती आहे, ते ॲक्चुअली एका पोराचं आहे आत्मा जी आहे. जे आपण बोलतो, आपण असं आत्मा वगैरे बोलतो. तर एका पोराचे आहे. तर त्याचं असं झालेलं होतं की तो आणि एक मुलगी होती त्याच्याबरोबर. ते लोकं असेच कॉलेजच्या वयाचे असणार 25 वर्षाचे पोरं, 24-25 वर्षाचे. तर असेच त्याच रस्त्याने फिरायला निघालेले होते. अच्छा. असंच दोघं कॉलेजचा ट्रिप वगैरे बोलून. तर बाईकवर होते दोघं जात होते. तर दोघं त्या रस्त्याने प्रवास करताना आता बाईक फास्ट होती. पोरं आहे आपल्या वयाचे बाईक फास्ट चालवतात. तर मग अचानक त्या चालत्या रस्त्यात एका टेम्पोखाली येऊन त्यांचं ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट होतो तर मग कसं होतं, आता पोरगा ड्राईव्ह करत असतो फास्ट, पोरीला वाचवण्याच्या नादात तो जाग्यावर म्हणजे अच्छा. ऑफ म्हणजे होऊन तो ऑन द स्पॉट हो, जातो. तो ऑन द स्पॉट त्या ॲक्सिडेंटमध्ये ऑफ होऊन जातो. त्या पेट्रोल पंपच्या पुढेच आसपास कुठेतरी झालेली घटना असेल ती. आणि मग तर मुलीसोबत काय होतं? मुलीला मार जबर लागतो, पण तिकडच्या लोकांनी लवकर त्यांना बघितलं किंवा असं, तर ती खूप क्रिटिकल असते. पण तिला हॉस्पिटल वगैरे मध्ये नेऊन ती ह्याचं म्हणजे ती वाचून जाते. ती वाचते. मग आता जिथे ते लोकं राहत असणार तिथे त्यांना घेऊन जातात. पण शेवटी काय झालं, की अचानक घडलेली गोष्ट आणि त्यांचं प्रेम असेल, हं. तर मग तो तिच्या शोधात म्हणजे त्याची आत्मा तिथून काही गेली नाही असं सांगितलं गेलं, अच्छा. की तो तिथेच राहिला. कारण तो तिच्या शोधात राहिला, की ही आहे. ही कारण गेली नाहीये. तिची आत्मा त्याला भेटली नाही. हं. तर पण ही इथेच आहे. ही येणार. ही इकडेच आहे. तर तिच्या शोधात तो तिथेच होता. तो जो कोणी मुलगा होता तो तिथेच होता. आणि नेमकं अशा ठिकाणी एक स्त्री तिचं नवीनच जसं लग्न झालंय, तर अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला लग्न वगैरे करायला जातात. तर तशा ह्याच्याने त्यांनी समजलं. हो. हं. तर तो पकडलं गेलं, तर मग आता शेवटी तिला तो म्हणजे तिच्यामध्ये बघतो तिला. आता त्याला समजलं. एक सोल पाहिजे, की तो घेऊन जाणार. हं. त्याची आत्म्याला तिला न्यायचंय. हं. आता त्याला त्याच्याबरोबर प्रेम झालंय. कारण तो तिला समजतो आता जी कोणी आहे ती, की आता ही नाही तर हीच आहे माझ्याकडे. हं. तर मग ते सगळं बोलणं झालं. मग त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं, की हो आम्ही गावाला जात होतो. त्याच टाईमापासून हे सगळं बाबा घडतंय. तिने बोललं पण होतं, की मला श्वास वर खाली होतोय असं तसं तेव्हापासून. ते सगळं लक्षात आलंय. तर त्यांनी विचारलं, की काय करू शकतो ह्याच्यावर वगैरे. तर ते समोरचे काका त्यांना बोलले, की मी तिच्या हातामध्ये ते काळा धागा बांधलेला आहे. तो
एक पर्टिक्युलर दिवसांसाठी त्यांनी सांगितलं की त्याच्या हातातच ठेवा. अच्छा. आणि त्यांनी काहीतरी त्यांना दिलं एका पुडी वगैरे मध्ये. ते आता त्यांनाच माहिती आहे. ते बोलले की तुम्ही पण खोलून बघू नका काय आहे काय नाही. पण हे तुला जाऊन त्या ठिकाणी नेऊन ते टाकावं लागणार किंवा त्यांनी जे काही थोडंफार काय जे करायला सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल. ते म्हणजे ते पेट्रोल पंपच्या मागे जो मागे जे आहे ते त्या बाजूला जाऊन तुम्हाला हेच करावंच लागणार. कारण ते जिची विधी असेल जी विधी असेल छोटी अच्छा. मोठी ती हां. ती तुम्हाला तिकडे जाऊन करावी लागेल. तर तसं ते हातात बांधलेलं होतं तेव्हा त्याच्यासाठी हिची तर काळजी नव्हती. मग त्याला कळलं काय, काय नाही. तर तो एकटा त्याच्यानंतर तिकडे गेला त्या ठिकाणी. तिला कधी नेलं नाही, काय नाही. त्याने जी विधी सांगितलेली होती ती केली. त्याच्यानंतर पासून म्हणजे ती विधी केल्यानंतर पासून तिच्या स्वभावामध्ये हळू बदल परत नॉर्मल यायला लागली. नॉर्मल यायला लागली हळू स्वभाव तिचा परत नॉर्मल व्हायला लागला. ते लोकं काकांना मध्ये-मध्ये भेटायला जायचे. मग तोही सांगायचा की फरक आहे. त्यांनी जे सांगितलं म्हणजे इन शॉर्ट त्यांनी ते जे करायला दिलं त्याच्यामध्ये त्यांनी त्याला बांधून टाकलं असेल तिकडे किंवा त्याला सोडायला लावलं असेल किंवा तिथे बांधूनही ठेवलं असेल. तो अजूनही तिथे असू शकतो काही सांगता येत नाही. अच्छा. कारण म्हणजे त्याने रिव्हील नाही केलं. रिव्हील नाही काय केलं नक्की काय केलं. कारण तो बोलला की तुम्हाला मेन हिची सुरक्षा पाहिजे. तर मग त्यांनी त्याला तिथे बांधलंय का तिथे सोडून टाकलं. म्हणजे ह्या लोकांनी पण विचारलं या लोकांनी ते काय कारण ते ह्यांना तर तेच पाहिजे होतं की माझ्या बायकोपासून सुटका दे बाबा. बाकी मला त्याचं काय लेणं-देणं. मग सध्या तरी स्टोरीमध्ये एवढंच होतं. अच्छा. पण अजूनही म्हणजे त्याने मला सांगितलं, की त्याला एक सवय लागलेली होती, की रात्री झोपेतनं उठून बघायची. तर तो बोलतो, "मी अजूनही माझा डोळा त्याच टायमाला उघडतो आणि मी माझ्या बायकोला नेहमी बघतो, की ती माझ्या बाजूला आहे की नाही." म्हणजे 2 मिनिटांसाठी पण ती कुठे गेली ना, तरी त्याला म्हणजे म्हणजे अजून पण अजून पण त्याला ही आहे थोडी. मनात एक की काही कधी कारण त्याला माहिती नाही त्याचं काय झालं. तर तो त्यांनी पण काय कधी सांगितलं नाही. तर अजूनही रात्रीचं त्याचे डोळे उघडतात. तो बघतो की माझी बायको माझ्या बाजूला आहे आणि त्या समाधानाने तो रोज रात्री झोपतो. अच्छा. तर असंच घडलं एक माझ्या मित्राच्या सोबत. तर या गोष्टीवरनं तर आम्हाला सध्या तरी एवढं शिकायला भेटलं, माझ्या मित्रापासून तरी, की आपण ही अशी छोटी-मोठी गोष्ट टाळत असतो, की बाबा चला वॉशरूमला झाले. पोरं तर मेनच. हं. पण असं नाही की पोरीलाच होणं गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये पण बायका असतात, हं. आपणही असतो. तर आपल्यालाही काळजी घेतली पाहिजे, की असं रात्रीचं किंवा कधीही झालं, कुठल्याही झाडाजवळ किंवा ओपन ठिकाणी तरी कधी वॉशरूम वगैरे तरी आपल्याला नाही गेलं पाहिजे. कारण हे सगळं घडलेलं आहे. हे बघितल्यानंतर माझा तरी विश्वास आहे, म्हणून माझ्या तरी परिवारामध्ये मी टाळतो हे सगळं करणं. मी सगळ्यांना आणि सांगतो. मोठी लोकं पण आधीपासूनच सांगत आले, अशा जागी हो, हे सगळं कार्य केलं नाही पाहिजे. हो. म्हणून पाहायचं चांगलं हॉल्ट इथे नाही भेटलं, थोडं बघा पुढे कुठे ना कुठे तुम्हाला भेटणार. आजकाल तर वॉशरूम आहे सगळीकडे. तर हीच एक काळजी सगळ्यांनी बाळगावी माझं तर हेच म्हणणं आहे. बाकी काही नाही. तर सर तुमची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होती आणि धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आपली स्टोरी शेअर केली. तर भेटूया आपण एका नवीन रस्त्यासोबत. तोपर्यंत बघत राहा ओपन पॉडकास्ट.